काय वाटते एकूण परिस्थिती मराठवाड्यातली आणि परभणीतली? मला खात्री आहे आम्ही या ठिकाणी जेव्हा पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी दौरा करतोय, प्रदीर्घ काळानंतर या निवडणुका होत आहेत. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि सर्वच्या सर्व 29 महानगरपालिकेमध्ये युतीचेच महापौर होतील ही पूर्ण खात्री आहे. परभणी या महानगरपालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या पालकमंत्री मेघनाताई असतील, शिवाजी भरोसे असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते वरपुडकर साहेब असतील किंवा त्याचबरोबर बोडीकर साहेब असतील, या सगळ्यांचं एवढ्या वर्षामध्ये त्या भागामधील असणारी काम असेल, भारतीय जनता पार्टीची इथली असणारी संघटनात्मक जुने कार्यकर्त्यांची असणारी एक ताकद ही सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. विचार परिवाराचं असणारं योगदान ही या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की यावेळेला या परभणी महानगरपालिका जी आहे या महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसेल, यात काही शंका नाही. 65 जागांची महापालिका आहे, आपण 39 जागा लढत आहे, महापौर कसा बसेल? एक गोष्ट फार महत्त्वाची असते की निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांवरती प्रचंड कॉन्फिडंट आहे आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण कॉन्फिडंटमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी हा होणारच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे पूर्ण मनामध्ये ठरवलं आहे की आपल्याला संधी मिळणार आणि आपण महापौर हा परभणीचा भारतीय जनता पार्टीचाच होणार. सुरुवातीपासून शिवसेनेसोबत युती होणार होती असं होतं, पण शेवटी युती झाली नाही. हिंदुत्व मताचं विभाजन होणार आहे, कसं आपण हे काही या संदर्भातही बऱ्याच विषयामध्ये चर्चा झाली. काही गोष्टींमध्ये टेक्निकली काही अडचणी झाल्या, परंतु मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आम्ही या निवडणुका देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती लढतो. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती परभणीकर हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्येच मतदान टाकतात. धन्यवाद. लातूरकर जे वक्तव्य केलं त्यानंतर माफी मागितली आपण, परंतु निषेध चालू आहे सर. त्या संदर्भामध्ये तुमचा निषेध केला जातो सर काँग्रेसकडून.